हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपला एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि भरपूर दिवसानंतर हा मोठा ब्लॉग करतोय आम्ही. तर ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आम्ही आज चाललो आहोत फिरायला. म्हणजे आम्ही चाललो हुरडा खाण्यासाठी. हुरडा खायला चाललो आम्ही मित्राच्या गावाला. तर तो माझा कॉलेजमधला मित्र आहे. आम्ही एकत्र शिकलोय, एकत्र कोर्सला होतो आम्ही. तर आता त्याच्या गावाला चाललोय. आज त्याने आमच्यासाठी हुरडा पार्टी ठेवलेली आहे. तर आता आम्ही कोणासोबत जातोय आणि आमच्यासोबत कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर चला बघूया काय होतं पुढे. आता मस्त एन्जॉय करायचं हुरडा. मी तर खूप वर्षानंतर चाललो हुरडा पार्टी करण्यासाठी. एकाच बघा मागे काय करतोय. हा झोपला का? हा उठलाय. हॅलो म्हणतो. हॅलो, बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आता आलोय जवळच्या अक्कलकोट रोडला. तर इथून माझ्या बहिणीला पिकअप करायचं आहे. तिला पिकअप करून पुढे गावाकडे जायचंय. उशीर तर झालोय खूप. 11:30 वाजलेले आहेत. रविवारचा दिवस आहे, 19 तारीख. आले की नाही मला माहिती नाही, बघतो पहिले जाऊन आले की नाही. हॅलो बोल. आपण चाललो कुठे? हॅलो, आपण सीताबंदी चालवूया. मला खायला पण चाललो. तुम्ही बिया माझ्या तो आलेला म्हणतात. पुढंच नसतं. हे पण फायनली निघतोय मी. आता आलेले आहे सोनू. बहीण बघा टायमवर झाले खूप. तर आता खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली आहे. आम्ही दारफळ आणि रानमसले मार्गी मोरवंची या मित्राच्या गावाला आलो. फायनली आलो गावाकडे. येताना एवढे खतरनाक परेशानी झाली ना. 2-3 ठिकाणी रस्ते बंद होते. शेवटी मित्राला घ्यायला आणि त्याच्या मागे चाललोय मी. आता चाललाय पुढे पुढे. तर फायनली आम्ही आलो आहोत तायपाच्या गावाला. बघू शकतो सगळ्या साईडला सगळ्या शेती आहे मस्त पैकी. कसं आतमध्ये घर वगैरे बघूया, मस्त शेत वगैरे बघूया, फिरूया, हुरडा पार्टी करूया, एन्जॉय करूया. चालू झालं आमचं सगळ्यांचं कुठं काय लावले बघण्याचं. कुठं कुठं काय काय लावले लगेच सुरू झाली बघायला. काय काय काढून घेऊन जायचं आहे. ह्याला पण घेऊन जातो थांब थोड्या वेळाने. हे बघ नारळ किती खायला बघ. चालू झालं मित्राच्या घरी आल्यावर. गाडी होती ते ठेवलेली. खेळ सुरू झाला आमचा. काय काय एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही बघा आज दिवसभर. माझी बहीण बसली झोक्यावरती आहे की नाही. खूप वर्षानंतर झोका खेळायची. आजीच्या गावाची आठवण झाली का? सगळे दिवस आठवले. गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी. आज दिवस झाले. हा, मग त्या आठवणी आज जगा तुम्ही सगळ्यांना. खूप वर्षानंतर आज आनंद मावे ना मनात आमच्या. जे सगळ्यांचे नंबर आले झोका खेळण्यासाठी. या नंदन भाऊजा या झोका खेळतात. ननंद भाऊजाई कमी, मैत्रिणी जास्त. हा, ऐकलं ना तुम्ही. नंदन भाऊजाई कमी, मैत्रिणी जास्त. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला वाटत असेल की खूप जुन्या मैत्रिणी वगैरे झाल्या असतील. तर नाही, आम्ही आमच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच भेटलो हिला. तरी पण रिलेशन बघू शकतो कसं आहे. हा, कमीत कमी 7 वर्षानंतर. नात्याला वर्षाची गरज पडत नाही. हे सोनूने चांगला वाक्य बोललेलं आहे. नात्याला वर्षाची गरज पडत नाही. हा, कधी पण. ह्याची पण व्यवस्था झालेली खेळण्याची. काय रे बाळा, गाडी आहे का? बकरी, करवंद, खजुराचं झाड. हा, येतात ना आपल्याकडे करवंद. कोकणात मोस्टली जास्त असते. एका ठिकाणी थांबून त्याने आम्हाला दाखवलं की हुरडा तयार झालाय हा कसा ओळखायचा आणि ज्वारी कशी तयार झाली ही कसं ओळखायचं. फिरतो शेतामध्ये आम्ही. हे ज्या गळ्यात जे अडकवलं ना, तुम्हाला काय माहितीये का? कोणाला माहिती असेल सांगा. पण पुढे जाऊन ह्याचा कसा उपयोग करतात ते तुम्हाला दाखवेन आम्ही. मला तर पूर्ण जुन्या आठवणी ताज्या झाल्या सगळ्या शेतातल्या आम्ही. एक पण जांभूळ नाही, पण आता कुठं सीझन आहे जांभळाचा. बहिणीचं असं म्हणणं आहे की साहेबांनी सगळ्या जांभळा खाऊन संपवलेल्या आहेत. त्याला काय बोलतो माहिती का? हे आहे गोफन. गोफन
जे पाखरावर बसतात ना ज्वारीवरती त्यांना मारण्यासाठी मारण्यासाठी नाही, हाकलण्यासाठी. हा, त्यांना उडवण्यासाठी. कशाने? दगडांनी. बेलाचं झाड आहे. ते फळ मस्त लागतं. फळ लागलं. हा, कवठाचं झाड मस्त असतं. इकडे आणा, इकडे हल्ला सुरू झालेला आहे. चिंच काढायचं चालू आहे. जोराने ओढ. अजून एक काढायचं. Yes. सर्वजणांच्या चिंतावर काढण्याचा प्रोग्राम. दगड. काय राईट. गेला, कुठे गेला? गेला 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 मारलेला सोनीने बरोबर. आम्ही लांब बसतो का जरा, तुम्ही पुढे जाता का जरा तिकडे. हा, पुढे जा. हा, का लांब गेला दगड. हाताला त्या चिंचा हाताला. गेले गेले गेले. तू गौरी ट्राय करते आता. आम्हाला काय जमत नाही आज. राहू दे, आमचे डोकं फुटतील. आमची हंडी फुटेल इकडं तुम्हाला शिकण्याच्या नादामध्ये. बघितलं का तुम्ही हे प्रयोग? हे प्रयोग कोणीही करू नये. आम्ही सुपरविजन खाली करतो घरी. हा प्रयोग कोणीही करू नये. अंडर सुपरविजन चालू आहे, त्याला डोके फुटतील सगळ्यांचे. चिंचेचं झाड दिसलं आणि मग काय, आम्ही सगळ्यातून तुटून पडलो चिंचा काढण्यासाठी. त्यात एकांशी बोलत होता की मी पण काढतो. मग त्याला काय मी घेतलं उचलून आणि त्याला पण चिंच काढायला लावल्या. खूप मजा केला, खूप मस्ती केली. चिंचा काढून झाल्याच होता. आता पुढं चाललोय. बोरं आहेत का बघण्यासाठी. बोराचे पण झाड आहेत पुढं, बघूया. हा रानातला रानमेवा आहे. शेत असणं खूप महत्वाचं आहे. बघू शकता होडा. एकांशी कडून चिंचा काढल्या आणि खाल्ल्याही. तितक्यात बोरांची झाडं दिसली. मग काय, आम्ही सर्वांनी मोर्चा तिकडे वळवला आणि गेलो बोरांच्या झाडाजवळ. बोरे पाडली आणि खाल्ली. खूप गोड बोरे होती. नॉर्मल कच्चे आहेत ना तिकडे. खरंच खूप गोड आहेत. मस्त आहे. तिथून जवळच आम्ही भुईमुगाच्या शेतात गेलो आणि तिथे आम्हाला त्याने त्याबद्दल सर्व माहिती दिली. मग आम्ही ठरवलं आपण हे ट्राय करून पाहावं. आम्ही त्या खाल्ल्या तर त्या गोड लागत होत्या, कारण त्या अजून पूर्ण तयार झालेल्या नव्हत्या. सगळ्या शेतात फिरून आम्ही खूप काही गोळा केलं. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवत आहोत. आता जाऊन जेवण करणार आणि मग हुरडा पार्टीची तयारी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आम्ही हुरडा पार्टीमध्ये किती एन्जॉय केलं.